खोटं वाटतं तुम्हाला? हे बघा 4:23 झाले आणि आम्ही कशेडी क्रॉस करून पोलादपूर क्रॉस आणि आता मानगाव येणार. काय करतं हे? हा, काहीच दिसत नाहीये. तो आमचा आहे दुसरा ब्रेक. पहिला ब्रेक झाला टी ब्रेक, आत्ताचा आपला पाण्याचा ब्रेक आहे. मस्त की पाणी पिऊन सावली कुठे करून मला एक सावली भेटली आणि हे आंब्याचं झाड भेटलं आम्हाला. त्यामुळे सावली शोधता आम्ही कमसे कम मी 5 ते 6 किलोमीटर पुढे आलो. बोला आता चला रत्नागिरी क्रॉस करूनच थांबू आणि रत्नागिरी क्रॉस करून आम्ही आता थांबलो आहे. आणि हा आपला दुसरा ब्रेक. आता तिसरा ब्रेक मला वाटतं आपल्याला आता लंचला घ्यावा लागेल. त्यामुळे आपला तो तिसरा ब्रेक होईल. त्यामुळे आता संगमेश्वरपर्यंत आपल्या हे रोड असेच भेटणार आहेत. म्हणजे काही काममध्ये स्पॅचेस आहेत. त्यामुळे आपल्याला सावकाश करून म्हणून आपण स्पीड मेंटेन आहे. जास्त आम्ही स्पीडमध्ये पण नाही, 60, 65, 70च्या स्पीडने आम्ही चालतो आहे. कारण रोड मध्ये खराब भेटत आहेत. पण आम्ही जास्त ब्रेक घेणार नाही आहेत असं ठरवलं आहे. बघू आता पुढचं माहीत नाही किती ट्रॅफिक भेटेल पुढे, हे आपल्याला माहीत. त्यामुळे आपण आता हे मस्त की पाणी बिणी पिऊन थोडंसं बसणार आहोत. कारण गाडींना पण आराम पाहिजे आपल्या. कारण आपल्या गौरवायला पण सवय आहे, मला पण सवय आहे. पण गाड्यांना पण प्रॉब्लेम आहेत. गाडी पण आपले असे एकदम काय नवीन किंवा पॉवरचे नाही, त्यामुळे त्यांना पण आराम पाहिजे. त्यामुळे आम्ही सावकाश जाऊन राईडची मजा घेणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे वाजले आहेत 11:16 झाली आहेत आणि आमचा ब्रेक इथे संपतोय दुसरा. आणि आम्ही आता निघतोय कारण बरोबर आम्ही अर्धा तासच्या वरती आम्ही इथे ब्रेक घेतला. हां, आणि हे बघा रत्नागिरीच्या पुढे अशी जी कामं चालू आहेत ना, ही जी कामं आहेत ही मला वाटत नाही की आपल्याला म्हणजे ह्या वर्षी होतील. म्हणजे कमी वाटते मला याची गॅरंटी. कारण एवढं काम बाकी आहे. कारण हे अजून डोंगरच अजून खोदत आहेत. त्याच्यामुळे एवढ्या लवकर होतील असं मला वाटत नाही आहे. त्यामुळे अशी बरीचशी कामं बाकी आहेत संगमेश्वरपर्यंत. आणि ही कामं एवढी का रखडली काय कळत नाही. कारण एवढी वर्ष होऊन गेली, आता 12 वर्ष होऊन गेली आणि ही कामं अजून चालू आहेत. पण आत्ता आपण ब्रेक घेणार आहोत, डायरेक्ट लंच ब्रेक. आणि लंच ब्रेकला मस्तपैकी अर्धा पाऊण तास आपला लंच ब्रेकला जाणार आहे. गोप्रोची सेटिंग चुकली आहे वाटतं. थोडासा टाईट करतो त्याला, 1 मिनिट. हां, समोर रायडर चालले आहेत. त्याने मस्त थंब दाखवला मला. आहा, थंब बोलतो भारी वाटतं दादा. आणि असं जर काहीतरी भेटलं ना तर अजून मजा येते. मागे आहे ते कपल आहे आणि पुढे सिंगल आहे. आणि एकाची KTM ॲडव्हेंचर आहे आणि पुढे मला वाटतं रॉयल एनफिल्ड आहे. पण एकदम कडक वाटतात, एकदम टॉप बॉक्स वगैरे लावून मला वाटतं गोव्यावरनं आलेत. अरे बाबा, काय करतोयस? काय करतं हे? हां, काहीच दिसत नाही आहे. शी, सगळ्याचीच घाण करून ठेवली. हे बघा, हे असे डंपरवाले, त्याच्यामुळे ह्यांना थोडंसं ओव्हरटॅक करायचं. सगळी घाण करून टाकली जॅकेट बिकेटची माझ्या. शे, नॉनसेन्स. इथे जेवूया. भूक तर लागली आहे. आणि श्रद्धा हॉटेलमध्ये जेवण पण छान भेटतं. कारण मी 1-2 वेळा जेवलो इकडे. आणि मिसळपाव वगैरे खूप छान भेटते. तर आपण संगमेश्वरचा आपण क्रॉस केलं आहे. तर म्हटलं आता आपण जेवणच घेऊ मस्तपैकी आणि मग निघू. म्हटलं टेन्शन नाही. मग जेवल्यानंतर थोडासा गोप्रोज मोबाईल चार्ज करू तोपर्यंत. आणि आपल्या गाड्यांना पण आराम भेटेल. आपल्या बाईक इथे पार्क केलं आहे आपण सावलीमध्ये मस्तपैकी. आणि श्रद्धा हॉटेलमध्ये मी इथे का थांबलो, कारण जेवण मस्त भेटतं. कारण आम्ही मेमध्ये गावाला जाताना आम्ही इथेच जेवलेलो. त्यामुळे इथे सावली पण आहे आणि मेन म्हणजे गर्दी नव्हती. कारण अजून टाईम नाही झाला आहे. कारण आता वाजलेत बघा 12:22 झाले. कारण अजून लोक आली नाहीत जेवायला. त्यामुळे म्हटलं आपण जेवू आणि मग निघू. आरामात जेवायला भेटेल. आणि खूप हालत खराब आहे, ऊन खूप आहे, गरमी. मेमध्ये हालत खराब होणार. जे दिवसाचे येणार ना राईडला. आपले मस्त आहे की मिसळ पाव आलेले आहे. मिसळ पाव आणि लिंबू. आणि आम्ही सेपरेट करी पण मागून घेतली तिखट. त्यामुळे आम्हाला लाईटच जेवायचं आहे. जास्त जेवून पोट भरायचं नाही, कारण मग त्रास होतो. म्हणून आम्ही मिसळपाव मस्त की मागवली. थंड मारणार, अर्धा पाऊण तास आराम करणार आणि मग आम्ही परत आपल्या प्रवासाला सुरुवात. त्यामुळे माझ्या हिशोबाने तरी 7 वाजेपर्यंत आम्ही पोचू असा अंदाज पकडला आहे. काय माहीत नाही पुढचं रोड कसे आहेत. पण मला वाटतं
संगमेश्वर सोडल्यानंतर मग रोड थोडासा चांगला आहे. तर मित्रांनो, बरोबर 1:09 झाली आणि आम्ही श्रद्धा हॉटेलमध्ये मस्त मिसळपाव खाला आणि आम्ही आता निघालो आहे. हे आपले बॅग मी परत काढून परत बांधली. आपल्या गौरवबाईची काही टेन्शन नाही. गौरवबाईने आपल्या बॅग एकदम टकाटक घेऊन आला आहे तिकडूनच बांधून. ॲक्च्युली माझं कसं हेवी असल्यामुळे थोडी लूज होते, त्याचे 2 बंजी कॉर्ड घेतलेत आणि आपली टँक बॅग. आता ब्लूटूथ मस्त ही गाणी चालू करून आपण निघू, कारण आम्ही आपला हा स्टॉप 3रा होता म्हणून आपण एवढं लवकर फटाफट येऊ शकलो. नाही तर जास्त वेळ आम्ही टाईमपास कुठेच केला नाही, कारण आम्ही अजून फोटोज पण नाही काढलेत. त्याच्यामुळे आमचा टाईम कुठे निघून नाही गेला, म्हणून आम्ही तेवढं पोचू शकलो इकडे. नाहीतर आम्ही अजून मग रत्नागिरीच्या आत्ता पुढे असलो असतो, जास्त टाईमपास केला असता तर. त्यामुळे आता मला वाटतं कुठे थांबायचं नाही. थांबलो तर आम्ही फक्त कशेडीच्या इथे कुठेतरी, नाही तर मग नाही. त्याच्यामुळे आता कुठे थांबून टाईम वेस्ट घालवण्यापेक्षा आपण फटाफट अंतर कापू आपलं. त्यामुळे मस्त झालं जेवण, पण आम्ही जास्त जेवलो नाही, कारण जास्त जेवलं ना तर झोप येण्याची शक्यता असते. कारण मला आता मिसळपाव खाल्ले तेव्हाच मला असं वाटत होतं रे मस्तपैकी झोपू. त्याच्यामुळे प्रवासाला एकदम लाईट जेवण जेवायचं, एकदम लाईट. मला ॲक्च्युली डाळ खिचडी खायची होती, पण डाळ खिचडीने पण एकदम पोट भरतं आणि मग झोप येते. पण आम्ही जास्त आराम केला इथे, का कारण बाईक ना खूप गरम झालेलं आहे इंजन, त्याच्यामुळे मी बोललो थांबू थोडं. आणि आता काय हरकत नाही. समजा आता बघा, आता हा संगमेश्वरचं क्रॉस झालं, 1:10 झालेत. त्यामुळे आता रोड आहे ना, आता रोड ओके आहे. म्हणजे आता एवढा खराब नाही आहे रोड. आता खराब भेटला थोडा तर मानगाव नागोठणे त्या साईडला, नाहीतर आत्ता रोड एक नंबर आहे. त्याच्यामुळे आता आम्ही काय करणार, जेवढं आपल्याला खेचायला भेटेल, पळवायला भेटेल तेवढे आम्ही पळवणार. म्हणजे 80-90 स्पीडने नाही, 65-70 तेवढ्या स्पीडने. कारण जास्त पण आपल्याला कुठे काय तीर मारायला जायचं नाही आहे, जाऊन कुठे घरीच जायचं आहे. त्यामुळे 7चे 8 वाजले तरी चालतील, पण घाई नाही करायची आहे. कशेडी घाट आता मला माहीत नाही, मला वाटतं टनेल बंद आहे जाताना, मला वाटतं येताना चालू आहे काय माहीत नाही. आता मला गौरव बोलतो की जाताना बंद आहे, काही लोक बोलतात जाताना चालू आहे, मला काय माहीत नाही. तर मला आपल्याला तिकडे गेल्यानंतर कळेल. पण येताना पण रात्रीचं लोक तिकडून नाही आहेत टनेलमधून, काय माहीत नाही, बघू. कारण मी मुंबईवरून जेव्हा येताना ना एक बाईकवाला विचारत होता मला टनेलमधून जायचं आहे तर कसं आहे, काय जाऊ शकतो काय, लाईट्स वगैरे आहेत काय. तर आम्ही त्याला बोललो की म्हटलं बाबा आम्हाला माहीत नाही, का आम्हीच अजून गेलो नाही टनेलमधून, त्यामुळे नक्की कळत नाही काय आहे सीन. कडक धूप, रस्ते तापलेले आहेत. परशुराम घाट आहे इथून 5 किलोमीटर, खेड आहे 26 आणि पनवेल आहे 222 किलोमीटर. आणि दुपारचे वाजले आहेत आता बरोबर 2:09 झालेले आहेत आणि आता सगळंच तापलेलं आहे. रोड पण तापलेत, बाईक पण तापली, त्याच्यामुळे गळा सुकला आहे. त्यामुळे गळा सुकल्यानंतर आता थोडंसं लिंबू पाणी पिलं पाहिजे. त्याच्यामुळे आपला 4था ब्रेक होणार आता लिंबू पाणीचा. त्याच्यामुळे या टायमिंगला मी ब्रेक मोजलेत, किती ब्रेक घेतोय किती वेळानंतर. आता मी संगमेश्वरला जेवलो, त्यानंतर आम्ही कुठेच थांबलो नाही. कंटिन्यूस आपली राईड चालू आहे, कंटिन्यूस चालू आहे. म्हणजे मध्ये स्लो, थोडं फास्ट, मध्ये स्लो असं चालू आहे. पण आता आपला कशेडी घाट येईल. आता कशेडी घाटात असं आहे की टनेल जो आहे तो आपल्याला जाताना भेटणार की तो येताना भेटतो हे मला विचारायचं आहे. कारण आता गौरव बोलतो की तो येताना भेटतो, पण आपण जाताना एकदा इन्क्वायरी करू की बाबा जाताना भेटतो का. मग जाताना भेटत असेल तर आपण टनेलमधून जाऊ, पण टनेलच्या अगोदर लिंबू पाणी पिऊ, कारण गळा खूप सुकला आहे, खूप म्हणजे खूप. कारण सगळ्यात बेस्ट आहे थम्सअप, थंड पाणीपेक्षा लिंबू पाणी बेस्ट आहे. मग ते लिंबू पाणी घेतले तर 5-10 मिनटं थांबवू जरा, थोडंसं रिलॅक्स, आणि मग परत आपला प्रवास सुरुवात. मला वाटतं महाड इथून मला वाटतं 86-85 किलोमीटर आहे अजून महाड. म्हणजे आपण पोचू शकतो पनवेल 221 किलोमीटर इथून. दिवाणकवटीला पोचल्यानंतर थोडं पेट्रोल भरतो, मग टेन्शन नाही. ॲक्च्युली ना परशुराम घाटामध्ये पण असं काहीतरी छोट्या छोट्या गाड्या लावल्या पाहिजेत थंडाच्या वगैरे, लिंबू सरबत. कारण आता घाट तर संपला आहे, पण थोडं मला वाटतं तिथे त्या झाडाच्या इथे आहे.
पुढे कुठे तरी लिंबू पाणी पिऊया, लिंबू पाणी. फायनली लिंबू सरबत बोलत 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 भेटला एकदा, आणि तो पण खेडच्या इथे. हा गरम तर होणार, पण सेफ्टीसाठी पाहिजे ना. आता दोन लिंबू सरबत गार दे, एकदम गार गारे गार, एकदम गारे गार दे. होता हा चौथा ब्रेक, आणि तो म्हणजे लिंबू पाणीचा. आणि सगळा सुकलेला, त्यामुळे गौरवला बोललो काय करून थांबूया, 1-2 ग्लास लिंबू सरबत पिल्यानं थोडं बरं वाटेल. म्हटलं एक बॉटलनंतर पाणी घेऊ, कारण का तो ऊन कडक असल्यामुळे ना गळा सुकतो, आणि आपले वायझर पण बंद असते, त्यामुळे हवा पण जात नाही. त्यामुळे म्हटलं आपण थोडंसं जरा स्लो जाऊ. एकदा ऊन कमी झालं की मी हरकत नाही, त्याच्यावर आपण स्पीड चांगला मेंटेन ठेवला आहे आम्ही. 60-65-60%च्या स्पीडने चाललो आहे. आता 5-6 किलोमीटरवर खेड येईल, मग त्याच्यानंतर आपला दिवणगवटी कशेडी घाट स्टार्ट होईल, आणि कशेडी घाट क्रॉस केल्यानंतर आपले महाड येऊन, म्हणजे आपण थोडासा 60-65-70च्या स्पीडने आम्हाला जायचं आहे आता, तर आम्ही फटाफट पोचू शकतो. जो आपलं आलं दुसरं लिंबू सरबत, तर गारे गार लिंबू सरबत पिऊन आता आम्ही निघालोय. आणि आता हे आलं खेड रेल्वे स्टेशन, आणि 3:24 झालेत. कशेडी घाट क्रॉस केल्यानंतर थांबू पाणी प्यायला ना. चल, आपला कशेडी घाट स्टार्ट होतोय, आणि आम्ही पहिली चौकशी केली टनेलमधून जायला देतात काय, पण ॲक्च्युली टनेलमधून अजून कोणालाच जायला देत नाही जाताना. मला वाटतं येताना येतात बोलतात, पण काय माहिती, मी रात्रीचा प्रवास होता त्याच्यामुळे मला समजलं नसेल. जाऊ दे, सोडा, आपण आपल्या जुन्या मार्गाने जाऊ कशेडी घाटातून. हो, पाणी प्यायचं होतं, आपण बघितलं तर नको, जाऊ दे, आपण कशेडी घाट क्रॉस करू. म्हटलं कशेडी घाट क्रॉस झाल्यानंतर पाणी प्यायला थांबू आपण. आणि महाड मला वाटतं 31-38 किलोमीटर आहे अजून, पण काय माहीत नाही, मानगाव बिनगावला ट्रॅफिक भेटू शकतं संध्याकाळचं, त्यामुळे आपण थोडंसं फटाफट निघू. आणि आपण बरोबर एकदम ओकेमध्ये आलो आहे आज. टाईम कुठे वेस्ट नाही, टाईम कुठे वेस्ट नाही म्हणजे आम्ही ॲक्च्युली फोटो कुठेसाठी, म्हणजे फोटोशूटसाठी आम्ही कुठेच थांबलो नाही आज, अजून एक फोटो नाही काढला आम्ही, त्यामुळे ॲक्च्युली टाईम फटाफट आपला गेला आणि पटापट आपण पोचलो. कारण फोटोज रील्समध्ये ना टाईम खूप निघून जातो. हो, एक तरी आपली गाडी हेवी आहे आज, लोड खूप आहे आपल्या गाडीमध्ये लगेचचा, त्यामुळे सावकाश टर्न मारावा लागतो. हा किती वाजले? 3:56 झाले, 3:56. आणि आपण आज कशेडी घाटामध्ये. अपघात प्रवण क्षेत्र, वाहने हळू चालवा. आपला कशेडी घाट आहे हा. कशेडी घाटामध्ये मी येताना काय माहीत नाही, लाईट माझ्या ऑन होत्या, पण मी आता व्हिडिओ बघितला ना तेव्हा मला काळोख वाटतो एकदम. काय माहीत नाही कसा काय काळोख होता, काय स्पॉटलाईट आपले ऑफ झालेले ते पण कळत नाही, पण काळोख दिसला मला एकदम कशेडी घाटामध्ये, म्हणजे व्हिडिओमध्ये. हा, कारण मी ड्राईव्ह करताना एकदम फुल प्रकाश होता.
4:23 झाले आणि आम्ही पोलादपूर क्रॉस केलं. खोटं वाटतं तुम्हाला? हे बघा 4:23 झाले आणि आम्ही कशेडी क्रॉस करून पोलादपूर क्रॉस आणि आता माणगाव येणार. आणि आता हा रोड एकदम सुसाट आहे, सुसाट. त्याच्यामुळे जेवढी खेचता येईल तेवढी खेचायची आहे. महाड 14 किलोमीटर आहे आणि पनवेल 140 किलोमीटर. त्यामुळे आता मला ताण लागले पण थांबायचं नाही आहे. आणि आता एकदम असं ह्याच्यात आलो आहे, मी जोशमध्ये आलो आहे. कारण आता किती 60 80 75 स्पीडवर आहे. त्यामुळे एकदम मी आता जोशमध्ये आलो. ते थांबायचं नाही आता. लिंक लागली एकदम. आणि आपला रोड पण बघा एकदम सुसाट आहे, खड्डा नाही आहे, काही नाही. कारण माणगावच्या पुढे थोडा खराब भेटणार, ट्रॅफिक पण भेटू शकतं. त्यामुळे जेवढा चान्स भेटतोय ना तेवढी आपली बाईक पळवायची आणि राईड आपली लवकरात लवकर संपवून आपल्या घरी पोचायचं. आता ब्रेक किती घेतले आतापासून? सकाळपासून एक ट्री ब्रेक घेतला, त्याच्यानंतर एक पाण्याचा ब्रेक, पाणी आणि सुसू ब्रेक, त्याच्यानंतर जेवणाचा ब्रेक, त्याच्यानंतर लिंबू सरबत ब्रेक. 4 ब्रेक झाले, 4. आणि आता 5वा ब्रेक असणार आहे आपला पाण्याचा ब्रेक. कारण पाणी पिलं पाहिजे, कारण काय ऊन आहे ना वरून पण तापलं आहे, खालून पण तापतं आहे. त्याच्यामुळे घसा एकदम सुकतो, लगेच सुकतो. त्याच्यामुळे आपलं काय होतं, घसा ओला करून किती करणार थोकी गळून, पण ते नाही होत. त्यामुळे पाणी पिल्यानंतर आता सरबत, जेव्हा लिंबू सरबत मी पिलं ना तेव्हा ते लिंबू सरबत कसं असतं, एक ग्लास पिलं की अजून पियावंसारखं वाटतं. मग किती पिणार पिऊन. त्याच्यामुळे त्याच्यात मजा नाही. त्यापेक्षा पाणी पिलं ना तर तहान थोडी वागते आणि थोडंसं बरं वाटतं. त्यामुळे मस्त की सुंदर एकदम चिल्ड नाही पण थोडंसं चिल्ड एकदम मीडियममध्ये पाणी पियायचं थंड. महिंद्रा MH02 असं आहे. त्यामुळे आता बोचा पण चुरचुरायला. पाणी आणि चहा ब्रेक झाल्यानंतर आम्ही निघालो आहे आणि आम्ही आता महाड क्रॉस केलं. चहाची ॲक्च्युली तलप लागलेली मला. चहा पिली गरमागरम. पहिली काकीने थंड दिली. ताईला बोललो ताई चहा थंड आहे प्लीज गरम करून द्या. ताईने परत गरम केली मस्तपैकी आणि एक बॉटल पाणी पिलं आम्ही थंडगार गार. आणि चहा पिऊन आम्ही आता निघालो. सो आता आम्ही कुठे थांबणार नाही आहोत, कारण आता थांबलो ना तर आपल्याला बिनगावला ना खूप ट्रॅफिक भेटतं. माणगाव किंवा माणगावच्या पुढे ना खूप ट्रॅफिक भेटेल. त्याच्यामुळे आता थांबायचं नाही कुठे. जेवढा हा मोकळा रोड दिसतोय ना त्याची मजा घ्यायची. ऊन आता थोडं कमी झाल्यामुळे आता गरमी कमी जाणवते. त्यामुळे आता एवढ्या वाफा मारत नाही आहे. त्यामुळे आता थोडंसं जेवढी पळवायला भेटेल तेवढी पळवायची. कारण काय होतं नंतर थोडा कंटाळा येणार. 6:30 टायमिंगला त्या 6:30ला थोडा कंटाळा येणार. त्यामुळे आता जेवढं पळवायला भेटेल तेवढी पळवायची. कारण आता थोडी एनर्जी आली चहा पिल्यानंतर. आणि खरोखर ॲक्च्युली चहा पिल्यानंतर माहीत नाही बऱ्याच जणांना चहा आवडत नाही. म्हणजे चहा चांगली पण नसते गोड जास्त, पण जेव्हा चहा पाहिजे तेव्हा पाहिजेच. त्या टायमिंगला ॲक्च्युली मला सवय आहे चहा पियायची. थोडी चहा पिली थोडं बरं वाटलं. चला ट्रॅफिकला सुरुवात झाली. माणगावला पोचतोय तोपर्यंत ट्रॅफिकला सुरुवात झाली. आता हा भाई काय करतोय, स्वतः पण जात नाही मला पण जायला देत नाही. हो कोकण रेल्वे चालली. कुठली चालली काय माहीत नाही. खूप मोठं ट्रॅफिक आहे वाटतं. जाम झालंय फुल. जायचा खो शिट. काय रे बाबा, हाच प्रॉब्लेम आहे. सुसाट आलो आम्ही पण आता हे मला वाटतं मोठं ट्रॅफिक दिसतंय. बाईकसाठी पण जागा नाही आहे. वरती कर ना मिरर. मिरर वरती ठेवून पण गेलो. ओके भेटलं. जाम आहे ना इथे. कसं काय जाम होतं ट्रॅफिक?
हां एक लाईन बंद आहे. अच्छा झालं, आता काय पोचणार आपण. अरे बाप रे बाप, हे बघा काय लांबच्या लांब ट्रॅफिक आहे. एक लाईन बंद असल्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. आणि संध्याकाळच्या सर्व गाड्या एकत्र आल्या, सगळे गावावरून निघालेले, त्याच्यामुळे हा प्रॉब्लेम आहे. बाईकसाठी आपल्याला थोडी जरी जागा भेटली तरी बस आहे. चला चला बाबा चला, हॉर्न दे हॉर्न दे हॉर्न देत चल, हॉर्न देत चल, हॉर्न देत चल, हॉर्न देत. चला काढा कुठून तरी, काढा एकदा, जाऊ दे. चलो 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 बाबा चलो. चला काका चला पटापट, मध्येच कोणतरी घुसवेल. काय चालतात ना बाबा शे. असे चला ना पटापट, वेळ कमी आहे आपल्याकडे, लवकर जायचं आहे. माझी बॅग पण हलते मागून, बॅग जर पडली तर लोचा होणार. हो ट्रॅफिकमधून तर बाहेर पडलो बाबा. हाय का एवढं मोठं ट्रॅफिक, पूर्ण बाजारपेठेपर्यंत ट्रॅफिक होतं माणगावमध्ये. हालत लई खराब होते, म्हणजे 4 व्हीलर आल्यांची काय हालत खराब होत असेल विचार करा. मला वाटतं अजून 1 तास तिथेच थांबतील. गौरव भाऊ कुठे भेटत नाही, गौरव भाऊ कुठे गेले, फोन करावा लागेल मला. गौरव भाऊ नाही ते थांबून. आम्ही आता कोलाडला पोचू. आणि आपल्या माणगाव ट्रॅफिकने 6:45 झाले. माणगाव ट्रॅफिक आणि मला माझी बॅग जी आहे त्या बॅगने खूप हैराण केलं. कारण जे माझे बंजी कॉर्ड होते ना, तर एक तर तो पोरका घेऊन गेला त्या दिवशी, जो मला महाडला भेटलेला तो येताना, कारण तो विसरला मला वाटतं द्यायला, म्हणजे भेटलाच नाही. त्यामुळे इकडे माझ्याजवळ एकच होती. त्याच्यानंतर मग मी गावाला एक कॉर्ड घेतलेली, बंजी कॉर्ड, की म्हटलं ह्याच्यामधून होऊन जाईल दोघा पण. तर ती म्हटलं ह्या दोघातून होऊन जाईल काम. पण ज्याला दोन्ही पण तुटले, जी पहिली काल घेतलेली ती पण तुटली, आणि जी माझी रेडवाली पहिली जुनी होती ती पण बिचारी ताणून तुटून गेली. मग शेवटी त्या दोघांना पण परत गाठ वगैरे बांधून परत त्यांना तसंच बांधून ठेवलं आहे. पण काय होतं, खड्डा जोरात आपडले ना खड्ड्यात की मग बॅग हलते लगेच. त्यामुळे मला त्याच्यामध्ये ना मला खूप टाईम गेला त्या ह्याच्यामध्ये. आता आपल्याला काही जास्त घाई करायची नाही आहे, कारण काय काळोख आहे. आणि इथे ना आता अंधार पडल्यानंतर इकडे खड्डे पण खूप आहेत, अचानक खड्डे आहेत, त्यामुळे कळत नाही. उगाच घाई करून मतलब नाही, कारण आता घरीच जायचं आहे. काय घरी जाऊन अजून कुठे काही जायचं नाही आहे. त्याच्यामुळे म्हटलं उगाच गौरवला बोललो काही घाई करू नको, 1 तास लेट झालं तरी चालेल आपल्याला पोचायला. घाई करून उगाच परत कुठेतरी आपण खड्ड्यात आपटणार गाडीची पण हालत खराब होणार, आपली पण हालत खराब. एकदा आपण थकून आलो आहे, पण आपण काय आपलं कमी ट्रॅव्हल नाही झालं आहे. सकाळी 5:45 मी निघालो आहे. म्हणजे माझ्या घराकडनं बरोबर डोंबिवली अंदाजे माझ्या हिशोबाने 500 किलोमीटर आहे आरामात. त्यामुळे आपण 500 किलोमीटर आईकडून आलो आहे. आपण काय इथून नाही आलो आहे. आणि आपण ही कोकण रेल्वे चालली, कुठली आहे काय माहिती. मला वाटतं ही नेत्रावती वगैरे असेल. नाही, नेत्रावती अशी नाही आहे, मांडवी असेल. हां बरोबर, मांडवी. ही 8:30ला पोचते ठाण्याला. ओ हे बघा, हा जो खड्डा आहे ना, ह्या खड्ड्यात आपडली ना की मग माझी बॅग हलते. हां पाणी प्यायला थांबलेलो, पेट्रोल पण भरलं, पाणी पण पिलं, आणि आता आम्ही एक अर्ध्या तासात पनवेलला पोचणार. लेट झालं कारण माणगावला खूप ट्रॅफिक, कंटाळा आला. आणि त्याच्यानंतर माझ्या बॅगने पण वैताग दिला खूप, त्यामुळे गौरव पण वैतागला. त्यामुळे गौरवने पाण्याची बॉटल घेतली आणि आम्ही आता पोचलो इथे पेट्रोल पंपावरच आहोत. पेट्रोल भरलं. मी म्हटलं आता पाणी पिऊ थोडं गार मस्तपैकी, आणि मग सुसाट म्हणजे आता काळोख पडला, त्यामुळे आता आरामात जायचं आहे. इच्छा गावात काय आलं रे, कुठे पडला?
शिट. लागलं रे, लागलं काय? पाणी पाहिजे, पाणी पाहिजे, पाणी. हे लक्ष कुठे होते दादा? हा आहे का? ठीक आहे का? लागलं ना जास्त? बरोबर. एक काम कर, पाणी पाणी पाहिजे. पाणी आहे कोणाकडे? आहे पाणी आहे. त्याला रिलॅक्स होऊ द्या. हां रिलॅक्स होते एकदम. असं हो. गाव कुठलं आहे? कल्याण आहे. कल्याणला जाणार तू इकडनं? काय तुला झोपी पाहिली काय? मग नाही नाही, ते कळत नाही, ते काळोखात कळत नाही पटकन. लाईट नाही, हेडलाईट नाही गाडीला आहे ना? मग हातपाय हलव जरा सोबत कुठे काय लागलं का? नाही तो पहिल्यांदा आलास ह्या रोडला. हेल्मेट घातलंस तू. हा तू केअर करतोय. आपण रेग्युलर वाले मग आपल्याला माहिती पडतो. हा नाही नाही कळत पटकन. 5 मिनिटं थांबत चालव आणि आरामात चालव गाडी. लागलं नाही ना पुढे जास्त? अलिबाग तिकडे येणार वडगावच्या इथे. तू गेलेला कुठे? ड्रिंक करून असेल, ड्रिंक करून नाही वाटतं. तो ड्रिंक केली आहे. तुला जायचं आहे कुठे मला सांग? कल्याण बोलला तो. कल्याण अलिबाग वरून आलो बोलतोय. अलिबाग इकडे कशाला? जाऊ दे, सोड, कुठे पण जा पण आता नीट जा. हां कुठे पण जा नीट जा. पियाला आहे, हां पियाला आहे, कारण वास पण येतोय तोंडाला. ड्रिंक करून आहे आणि तो पण आता रात्रीचा प्रवास करतो एवढा. म्हणजे काय डोकं असेल. नशीब त्याचं चांगलं आहे, हेल्मेट होतं म्हणून वाचला, नाही तर ते तिकडे कुठे दगड बिगड भेटला असता ना तर तो एकदम स्पीडमध्ये होता मला वाटतं. आणि एकदम स्पीडमध्ये बसून बाईक एका साईडला, हा एकदम पुढे जाऊन पडलेला. आणि बोलतोय अलिबागवरून आलो आणि मला कल्याणला जायचं आहे. अलिबाग वडखळ अजून पुढे आहे आणि अलिबाग कुठे राहिलं म्हणजे यालाच माहीत नाही कुठून आलं आहे काय. आणि हे असं असतं की असं झालं तरच यांना थोडंसं अक्कल येईल पडल्यानंतर, की आता दुसऱ्या वेळेला तो विचार करेल. ओ माय गॉड, 7:19 झाली. शिट, और हम लोग अभी तक पनवेल नहीं पहुँचे. हाँ अरे क्या है ये? शिट यार, अभी तक पनवेल नहीं पहुँचे. ये क्या है यार? पेन आया लगता है. अरे काय यार, मला वाटतं 8 वाजतील मला घरी पोचायला. शेवटी जेवढे वाजायचे तेवढे वाजले. आता बघा 8 वाजले, 8:05 झाला आणि आत्ता वडखळचा ब्रिज येणार आहे. अजून वडखळ ब्रिज क्रॉस पण नाही केलं आहे. म्हणजे शेवटी 9 वाजणारच मला पोचायला आरामात. हे आमच्या मागे होते रायडर्स, KTM ॲडव्हेंचरवाले पण आमच्या मागे आहेत. म्हणजे ते पण वैतागलेत. कारण काय होतं, आपला जो हायवे सुसाट आहे ना, जिकडे हायवे मोकळा भेटतो तिकडे आपण जेवढी पाहिजे तेवढी खेचतो, पण इकडे येईपर्यंत एनर्जी आपली संपते. आणि त्याच्यापर्यंत काय होतं, ते ट्रॅफिक भेटतं, मग ते रोड खराब, 1000 वेळा ब्रेक दाबा, 1000 वेळा थांबा, मग ती लिंक तुटली ना एकदा की मग तो वैताग येतो, खूप वैताग येतो. त्याच्यामुळे खूप बोर होतं आणि मग ड्राईव्ह करायलाच कंटाळा येते, बाईक चालवायलाच असं होतं. आई गं बाबा 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 बाबा, खड्ड्याने पण वैताग दिला, ट्रॅफिकने वैताग दिला. पण शेवटी 9 वाजले. म्हणजे 9 वाजायला अजून 4 मिनटं बाकी आहेत आणि आम्ही आता पनवेलला पोचलो आहे. म्हणजे आपण इथून लेप मारून जैनपेठी रोडला जाणार आहोत. पण ऐका खूप वैताग आला, खूप वैताग आला रे बाबा. कारण मला वाटलेलं की मी लवकर पोचेन घरी 7-7:30, पण नाही, ते शक्य नाही. गौरव बरोबर मला 7:15ला भेटलेला सकाळी कणकवलीला, आणि आता कळंबोलीवरला सोडतोय त्याला मी बघा 9:06ला. त्याला टाटा बाय बाय करतोय मी. म्हणजे किती तास झाले, 14 तास झाले. आणि 14 तासानंतर कळंबोली आलं आहे. आणि मला अजून इथून 1 तास, म्हणजे 15 तास राईड झाली आजची. 15 तास. शिट, जाताना बरोबर 13 तासात गेलो आणि येताना बघा 17 तास.
तर आपण इथून राहुलला मस्त. किती वाजता वाजले? 9 वाजून 10 मिनटं झाली आणि आमच्या गाड्यांची हालत बघा काय झाली. 17 तासामध्ये आम्ही आता कळंबोलीला पोचले. मला 1 तास पाहिजे कळंबोलीवरून, पण खूप कंटाळा आला आहे. 17 तास झाले कारण आम्ही 6:15ला कणकवलीला भेटलेलो आणि आता वाजलेत 9 वाजून 16 मिनटं झाली आहेत, म्हणजे 17 तास पूर्ण झालेत. त्यामुळे राहुल भाईला पण आता टाटा बाय बाय करतो. राहुल भाई चालला इथून, कारण राहुलला पण अजून 1 तास पाहिजे आणि मला 1 तास ना. गौरव सॉरी गौरव, मला तो राहुलच आठवतोय आपलं. सॉरी गौरव, भेटू पर्यंत. हा काय चल. सो मंडळी, रिटर्न कुडाळ टू डोंबिवली आपले 18 तास पूर्ण होतील मी घरी पोचल्यानंतर. आणि 18 तास ह्या राईडचे का झाले, कसे झाले मला काहीच माहीत नाही. कारण आपण ब्रेक अजिबात घेतले नाहीत, कुठे फोटो सेशनला थांबलो नाही. फक्त ट्रॅफिक भेटलं माणगावला खूप, आणि थोडासा मला बॅगने त्रास दिला. ते पण आम्ही काय जास्त नाही थांबायचो, एक 5-10 मिनटं. पण ट्रॅफिकमध्ये टाईम गेला. त्याच्यानंतर नागोडने माणगावचा रोड एकदम बेकार, एकदम खराब आहे रोड. आणि त्याच्यामध्ये काय झालं, आम्ही काळोख पडला आणि आम्ही माणगावला पोचलो. त्याच्यामुळे पळवायला पण भेटले नाही. आणि आम्ही एक नॉर्मल 60, 65, 70च्या स्पीडने आलो. 80 स्पीडला आम्ही गेलोच नाही. त्यामुळे होऊ शकते. आणि दुसरं कारण काय होतं की मी जाताना कसं असतं, जाताना आपण मी समजा रात्रीचा निघालो, सकाळचा निघालो, तरी आपल्याला संध्याकाळी गावी ना आपल्या ट्रॅफिक भेटत नाही कुठेच. आणि इकडे काय होतं, इकडे येणारे चाकरमाने म्हणा किंवा फिरायला जाणारे सगळे एकत्र निघतात संडेला, आणि ते मग एकदम गोळा होतात संध्याकाळी माणगावला त्या साईडला. कारण माणगावची बाजारपेठ असते, तिकडे फुल बाजार भरलेला असतो, प्लस ती एकच लाईन चालू असते. त्यामुळे काय होतं, ते सगळं जाम होतं. आणि ते ट्रॅफिक हवालदारवाले इकडे सोडा, ह्यांना सोडा, पहिलं त्यांना सोडा, ह्याच्यामध्ये सगळं जाम होऊन जातं. आणि रोडच्या बाहेर पण लोक गाड्या लावतात 4 व्हीलर. त्याच्यामुळे बाईकवाल्यांची हालत खूप खराब होते. आणि बाईकवाले सगळे एका लाईनमध्ये हळूहळू हळूहळू चालत, त्याच्यात 1 तास 1-1.5 तास आरामात जातो त्याच्यात. त्याच्यामुळे नंतर ना आणि खूप कंटाळा पण येतो गाडी चालवायला, की म्हणजे जास्त तास झाले ना आणि पनवेल वगैरे येत नसेल लवकर तर खूप कंटाळा येतो मग. तशा प्रकारे खूप 18 तास आपली झाली आजची राईड. कंटाळा तर आला, पण काय करणार. जाताना खूप मजा आली, खरोखर जाताना ॲक्च्युली मजा आली. मी तर बोलते गावानं निघताना पण आता रात्रीचंच निघायचं, खरोखर टेन्शन नाही. रोड पण खालीच रात्री, सकाळची पण रोड खाली इकडे, त्यामुळे टेन्शन अजिबात नसतं. इथे काय होतं, डोंबिवलीला आल्यानंतर पण इकडे ना ट्रॅफिक असतं. तरी लकीली मला आज शिळफाट्याला ट्रॅफिक नाही भेटला. आता पलावाला पोचलो आहे मी. पलावाला पण ट्रॅफिक नाही आहे, पण कधी कधी इथे एवढं जाम असतं ना, त्यामुळे इकडे पण आता सिग्नल झाला आहे, त्यामुळे इथे पण जाम होतं. त्यामुळे बेस्ट आहे ना रात्रीचा प्रवास, खरोखर बेस्ट आहे. गावावरनं पण निघताना ना रात्रीचंच निघायचं. अर्ध्या तासात मी घरी पोचेन. अर्ध्या तासात घरी पोचल्यानंतर मस्त गरम पाण्याची आंघोळ करणार आहे, एकदम कडकडीत, कारण सगळंच दुखतं आहे माझं आणि चुरचुरतं आहे पण. सो मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथे संपवतो, कारण मी पण घरी अर्ध्या तासात पोचेन. आपली राईड कशी झाली, व्हिडिओज कसे वाटले मला सांगा, गाव कसा वाटला सांगा कमेंटमध्ये. नाईट राईडचं मला एक्सपिरियन्स खूप छान आला. एकटा होतो जो म्हणजे एक मला पार्टनर पण भेटला, पण एकट्याला पण काय प्रॉब्लेम नाही आहे. मी एकदम आरामात गेलेलो, मस्त वाटलं. युनिकॉर्नने आपल्याला साथ पण खूप छान दिली, त्यामुळे राईड पण मस्त झाली. ही पण छान झाली, म्हणजे जास्त तास लागले आपल्याला, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण राईड छान झाली. त्यामुळे हा व्हिडिओ मी ते संपवतो. परत भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. या राईडचं मला कमेंट टाका की कशी राईड झाली काय, आणि तुम्हाला अपडेट भेटले की नाही, ते काय असेल तर कमेंट करा. आणि अजून तर काय नाही, परत भेटत राहू पुढच्या राईडमध्ये. कुठे राईड किंवा काय माहीत नाही, कुठे काय जाऊ शकतो. पण तोपर्यंत ह्या व्हिडिओचा मला एक्सपिरियन्स किंवा काय वाटतं तुम्हाला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, अजून मित्रांना शेअर करा. सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर ते पण सबस्क्राईब करून टाका आत्ताच. चला मग परत भेटत राहू असेच पुन्हा. बाय 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 बाय, टाटा, गुड नाईट.